बातमी बीडमधून वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात गेलेला आहे। या ठिकाणचे उपसरपंच यांनी या संदर्भात एक धक्कादायक आरोप केलेला आहे। वाल्मिक कराड यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे असं उपसरपंचानं म्हटलेलं आहे। त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेलेला आहे। वाल्मिक कराड सध्या अटकेत आहे। मात्र वाल्मिक कराडनं सुपारी दिली होती असं सुद्धा उपसरपंच यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात गेलाय। 2 वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला असं उपसरपंच तानाजी धुमाळ यांनी आरोप केलाय। तुतारीचं बजरंग बाप्पाला 450 मतानं प्लस केलंय लिमगाव। पुन्हा राजसाहेब देशमुखचं मी माझ्या स्वतःच्या जीव म्हणजे मी स्वतः कार्यकर्ता या नात्यानं राजसाहेब देशमुख यांना सुद्धा मी 19 मतानं लिमगाव प्लस केलंय। याचा राग मनात धरून वाल्मिक कराड साहेबानं मला असं वाटायलं की वाल्मिक अण्णांनाच माझी जीव मारायची सुपारी दिली या गँगला। याच्यासाठी मी या माझ्या जीवाला वाचवण्यासाठी मी आमरण उपोषण म्हणजे बेमुदत मी मरेपर्यंत उपोषण करणार आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अमर हुसेन आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमर, उपसरपंचांनी धक्कादायक असा हा आरोप केलेला आहे। त्यामुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलाय। नक्कीच जगदीश, जर आपण बघितले तर या सरपंचांनी जे मुद्दे मांडले किंवा दावा केलेला आहे ह्याच्यामुळे बीड जिल्ह्यात त्याचं खळबळ उडालेली आहे। विशेष म्हणजे तुतारीला मतदान करून ह्यांनी सहाय्य केलेल्या लोकांना आता वाल्मिक कराड करून धमकी आहे त्या असं या सरपंचाचं म्हणणं आहे। ह्यांच्यावर 2 वेळेस हल्ला सुद्धा झालेला आहे। आता हे बीडच्या जिल्हाधिकाऱ्याला बाहेर उपोषण करीत आहेत। ह्यांचं म्हणणं असं आहे की पोलीस सुद्धा त्यांची मदत करत नाही। जेव्हा ते उपोषणला बसले पोलीस त्यांना फोन करून दमदाटी करते असं या सरपंचाचा दावा आहे। पण आपण जर बघितलं तर सरपंचाचं म्हणणं हे आहे की विधानसभा व लोकसभामध्ये जेव्हा हे सरपंचांनी तुतारीचं काम केलं ह्यांच्यावर आहे तर वाल्मिक कराड यांनी गुंड पाठवून त्यांना मारहाण्याचा प्रयत्न केलं असं या सरपंचाचा दावा आहे। जगदीश, धन्यवाद आमिर दिलेल्या माहितीबद्दल।